नमस्कार. सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग अंतर्गत सोमपा प्रशाला क्रमांक 3 या शाळेतील मी विज्ञान शिक्षक श्री कटारे PM आपलं स्वागत करीत आहे. इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या भागाची आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पूर्वी आपण एखादा संदेश द्यायचा असेल, एखादा निरोप द्यायचा असेल तर पत्राचा उपयोग करत होतो. हळूहळू पत्र हे कालबाह्य होत आहेत. निरोप देण्यासाठी फक्त ऑफिशियल कामासाठी पत्रांचा उपयोग होत आहे. तर यानंतर टेलिफोन आलेला आहे. टेलिफोन नंतर मोबाईल आल्यापासून बरेचशा गोष्टी नामशेष व्हायच्या मार्गावर आलेले आहेत. तर मोबाईलमुळं आपण संदेश देवाणघेवाण खूप लवकर आणि डायरेक्ट करू शकतो. तर माहिती गोळा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, तसेच संप्रेषण करणे यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणकोणत्या साधनांचा आपण वापर करतो याचा जर विचार केला तर आपल्याला सर्व लक्षात येईल. तर आता नवीन युगामध्ये मोबाईल आलेला आहे, त्याबरोबर संगणकाचंच एक छोटंसं रूप आहे मोबाईल. तर संगणक ज्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो याच्या भागाची थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. कारण येणारं जे भविष्यकाळ आहे हे संगणकावर आधारित आहे. कॉम्प्युटरचं युग आपण म्हणतोय ते कॉम्प्युटर युग आता अवतरलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा उपयोग चालू आहे. ऑफिस असू दे, घरकाम असू दे, लष्कर असू दे, हवामान खातं असू दे, वैद्यकीय विभाग, शास्त्रज्ञ, इस्रो या प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तर माहिती संप्रेषणच्या या युगामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, शॉर्टकटमध्ये ICT या संज्ञेमध्ये आपण माहिती तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं. यामध्ये संप्रेषणाची साधने, त्यांचा वापर, त्याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही समावेश होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या माहितीचा साठा प्रचंड वेगाने वाढत आहे. या माहितीच्या विस्फोटाकडे जर आपण दुर्लक्ष केलो तर आपलं ज्ञान कालबाह्य ठरेल. त्यामुळे नव्या युगाबरोबर राहण्यासाठी आपल्याला माहिती तंत्रज्ञानाची माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि त्याबरोबर घेऊन चालणं गरजेचं आहे. फक्त माहिती होऊन चालणार नाही. तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने, संप्रेषणासाठी माहिती निर्माण करणे, तिचे वर्गीकरण करणे, माहिती जतन करणे, माहितीचे व्यवस्थापन करणे इत्यादी सर्व क्रियासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. टेलिफोनचा वापर संभाषणाद्वारे माहिती देवाणघेवाण करण्यासाठी होतो. संगणक कॉम्प्युटर म्हणले की आपण त्यामध्ये नवीन नवीन माहिती तयार होत असते. माहिती भरतोय आपण, त्या माहितीचं विश्लेषण, वर्गीकरण करतो, माहिती सेव्ह करतो म्हणजे जतन करतो, साठवतो, माहितीचं व्यवस्थापन करतो इत्यादी सर्व क्रिया या संगणकाद्वारे होत असतात. माहिती संप्रेषणाची साधने दूरदर्शन संच, रेडिओ, मोबाईल, संगणक, लॅपटॉप हे सर्व आलेले आहेत. तर माहिती संप्रेषणाच्या युगामधील आता जो आपण संगणक वापरतो हे 5व्या पिढीतील संगणक असं मानलं जातं. कॉम्प्युटरचं 5वी पिढी आहे. 1946 ते 1959 या कालावधीमध्ये पहिली संगणकाची पिढी तयार झाली. यावेळी या संगणकाला खूप वीज लागायचं आणि प्रचंड उष्णता निर्माण झाल्यामुळं हे संगणक अधूनमधून बंद पडायचं. आता जे आपण संगणक वापरतो त्या संगणकाच्या वेगामध्ये खूप बदल झालेला आहे. वेगामध्ये बदल झाल्यामुळं आता हे 5व्या पिढीतील संगणक आहे आणि हे संगणक प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर होत आहे. आता या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये या संगणकामध्ये याचं काम कसं चालतंय थोडक्यामध्ये, तर संगणकाला पहिल्यांदा माहिती पुरवावी लागते. माहिती पुरवल्यानंतर त्या संगणकामध्ये त्या माहितीवर प्रोसेस होतं आणि मग आपल्याला आउटपुट मिळतं. इथं
आपण आकृतीमध्ये पाहूया. इनपुट युनिट कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती या युनिटद्वारे पुरविली जाते. याच्यामध्ये या इनपुट युनिटमध्ये कीबोर्ड माझ्या हातामध्ये आहे, संगणकाचा लॅपटॉपचा कीबोर्ड, किंवा आपण आकृतीमध्ये देखील पाहू शकता. या कीबोर्डद्वारे, माऊसद्वारे, कॅमेराद्वारे, स्कॅनरद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवू शकतो. पुरवलेल्या माहितीवर त्या संगणकामध्ये प्रोसेस होत असते, त्याच्यावर प्रक्रिया होत असते. वरच्या बाजूला जे आहे हे मेमरी कार्ड, प्रोसेसिंग युनिट, CPU असं म्हणतो. याद्वारे या संगणकावर या पुरवलेल्या माहितीवर प्रोसेस होत असतं. त्यानंतर आउटपुट, आपण जे काही प्रिंट काढायला देतो ते प्रिंटरच्या साहाय्याने बाहेर आउटपुट येतं, ध्वनी स्पीकरद्वारे, आणि जे काही फोटो, चित्र हे स्क्रीनद्वारे आपल्याला पाहायला मिळत असतं. तर आउटपुट युनिट तयार झालेले उत्तर नंतर आउटपुट युनिटकडे पाठवले जातं. साधारणतः आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा वापर केला जातो. आता संगणकाचे महत्त्वाचे घटक. मेमरी. मोबाईल आपल्या हातामध्ये असल्यामुळं आपल्याला मेमरी हा शब्द नेहमीच झालेला आहे. मेमरी म्हणजे इनपुट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारची मेमरी वापरण्यात येते. मेमरी म्हणजे जी काही माहिती आलेली आहे ती साठवण्याची जागा. कॉम्प्युटरला 2 प्रकारची मेमरी आहे. स्वतःची मेमरी, त्यामध्ये रॅम आणि रोम. स्वतःची मेमरी, बाहेरून पुरवलेली मेमरी. स्वतःची मेमरी म्हणजे इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. रॅम चं लॉंग फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्सपासून तयार केली जाते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकते. इलेक्ट्रॉनिक पार्टपासून तयार केली जाणारी मेमरी जी आहे याला रॅम असं म्हणतो. रोम, रीड ओनली मेमरी. या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीमध्ये आपण बदल करू शकत नाही. काही PDF आपण बघतोय मोबाईलमध्ये, त्यावेळी त्या PDF मध्ये जे काही टाईप झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. ते देखील रीड ओनली मेमरी मध्ये येतं, रोममध्ये येतं. मेमरी नंतर येतं ऑपरेटिंग सिस्टीम. कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचं काम या प्रोग्रामद्वारे केले जातं. यालाच DOS, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. कॉम्प्युटर व व्यक्ती बसलेली या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचं काम या ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे होत असतं. प्रोग्राम, पुढील भाग. प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह. त्यानंतर डाटा व इन्फॉर्मेशन. डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन होय. त्यानंतर संगणकाचे 2 महत्त्वाचे विभाग आहेत. या दोन्ही मिळूनच संगणक तयार होत असतो. पहिला म्हणजे हार्डवेअर, मग सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा समावेश. म्हणजे आपण जर कॉम्प्युटर पाहिलं तर आपल्याला पहिल्यांदा स्क्रीन दिसतो, एखादा TV सारखा भाग दिसतो, कीबोर्ड दिसतो, माऊस, हे सर्व हार्डवेअरचेच भाग आहेत. त्या स्क्रीनच्या मागे म्हणजे कॉम्प्युटरच्या आतमध्ये जे काही पार्ट्स आहेत, सर्व भाग आहेत, त्या सर्वांचा हार्डवेअरमध्ये समावेश होत असतं. सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती व कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषण माहिती
या सर्वांना सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. म्हणून संगणकामध्ये 2 प्रकारचे अभ्यासाचे क्षेत्र आहेत. काही जण हार्डवेअरचा कोर्स घेतात, काही जण सॉफ्टवेअर. हार्डवेअरमधून इंजिनियर होऊन बाहेर पडलेल्याला हार्डवेअर इंजिनियर म्हटलं जातं. सॉफ्टवेअर केलेल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हटलं जातं. त्यानंतर आपण एखादं संगणक समोर असेल तर त्यावर बसून आपण संगणक चालू केल्यावर त्यावर बरेचसे भाग दिसतील, म्हणजे अशा प्रकारचे भाग दिसतील. ते समोर दिसल्यावर आपण वापरू शकता किंवा शाळेत आल्यावर संगणक चालू करून हे वरील माहिती आपण घेऊयात. आता डाटा एंट्री आपण जे काही करतो त्यावेळी काय काय काळजी घ्यावी लागते. शक्यतो डाटा एंट्री करताना टेबल स्वरूपात ठेवावा. वेगवेगळ्या प्रकारच्या डाटासाठी वेगवेगळ्या सेल्स वापराव्या. डाटा भरताना नीटनेटका व एकाच फ्लोमध्ये असावा. अनावश्यक स्पेस व स्पेशल कॅरेक्टर वापरू नये. आपण बऱ्याचदा डाटा ड्रॅग अँड फिल करतो. त्यावेळी डाटा ड्रॅग केल्यानंतर येणाऱ्या स्मार्ट टॅगचा वापर करून हवा तसा व हवा तो डाटा फिल करू शकतो. डाटा एंटर केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंग करण्यात येते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करता येतात. हे सर्व संगणक समोर असताना आपण पाहूयात. फॉर्म्युला वापरताना बरोबर हे चिन्ह अगोदर देणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही फॉर्म्युलाला टाईप करताना त्यामध्ये स्पेस देऊ नये. संगणक क्षेत्रामधील संधी. विद्यार्थी मित्र हो, संगणकमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्र आत्ताच म्हणाल्याप्रमाणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करता येतं. याच्यामध्ये हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. आज आपण पाहतोय भारतातील अनेक तरुण विदेशामध्ये नोकरीसाठी जात आहेत संगणकच्या. आणि सोलापूर म्हटलं तर आपण सोलापूरचे जास्तीत जास्त लोक पुण्याला नोकरीला आहेत. आणि ते आपण ऐकतो की सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, कॉम्प्युटरवर काम करतोय. तर सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये पुण्याला सोलापूरचे लोक भरपूर आहेत. आणि हे सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर याच्या संगणकातील संधी पाहिलं तर हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याचं आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम आणि युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन. यानंतर पुढचा प्रकार आहे हार्डवेअर क्षेत्र. आता पूर्वी आपण दुसऱ्या देशातून संगणक मागवत होतो. आता आपल्या देशात देखील संगणक तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत किंवा परदेशातील बऱ्याचशा कंपन्या भारतामध्ये येऊन संगणक मेक इन इंडिया अंतर्गत भारतामध्ये संगणक बनवत आहेत. ते स्वतःचे बनवलेले संगणक विकत आहेत, तर काही बाहेरून आणून विकत आहेत, काही दुरुस्त करतात. तर मोठ्या कंपन्यातून अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावेत, बंद पडू नये यासाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटी काम घेतात. त्यात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळणी, असेंबल अँड टेस्टिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तिसरी संधी आहे प्रशिक्षण. वेगवेगळ्या कामासाठी नव्यांना शिकवणारे ट्रेनिंग फील्डच फार मोठे आहे. स्वतः समोरासमोर शिकविणारे आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षक महत्त्वाचे आहेत. प्रशिक्षण म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना संगणकाचं ज्ञान देणे. त्यानंतर आहे मार्केटिंग. संगणक त्याला पूरक सामग्री तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यात विक्री कुशल असणारे लोक पाहिजे. त्यांना संगणकाची कार्यपद्धती व अनुभव याद्वारे मार्केटिंगमधील कौशल्य असले पाहिजे. मार्केटिंगमध्ये म्हणजे आपण बघतो बरेचसे दुकानं, या दुकानामध्ये संगणक विकले जातात. याद्वारे वेगवेगळे क्षेत्रामध्ये संधी निर्माण होते. तर या संगणकमध्ये सीडॅक म्हणून एक प्रगत संगणक संस्था आहे. सीडॅक सेंट्रल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग ही पुण्यातील सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था. संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी भारतातील ही एक अग्रगण्य संस्था आहे.
सीडॅकच्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला. याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भाटकर यांचे मार्गदर्शन होते. तसेच यालाच आपण परमसंगणक म्हणतो. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंदामध्ये 1 अब्ज गणित करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेल साठे संशोधन, वैद्यकीय, हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रामध्ये हा संगणक उपयोगी पडतो. भाषा लिहिण्यासाठी इस्की कोडच्या निर्मितीत देखील सीडॅकचा हातभार आहे.